त्यासाठी शहरी लोकांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे। खरं म्हणजे शेती आकर्षक झाली पाहिजे, शेती फायद्याची झाली पाहिजे, यासाठी सामान्य माणसांनी प्रयत्न केला पाहिजे। आपण भाजी मार्केटमध्ये जातो, पण शेतीमाल जे असतात तेव्हा आपण किमती पाडून मागत असतो, किंवा आपण आपल्या मुलांना ट्रेनिंग सुद्धा तसंच देतो की किंमत कमी करून मागितली पाहिजे। पण तेच मॉलमध्ये, किराणा दुकानामध्ये किंवा साध्या लॉन्ड्रीच्या दुकानामध्ये सुद्धा आपण त्या मुलाला कधी कमी करून काही घेऊन यायला शिकवत नाही। आणि आपल्या ह्या शेतकऱ्यांच्या मानसशास्त्राचा सगळ्यांनी अभ्यास केलेला असतो। सकाळच्या वेळेला भाज्यांचे भाव जास्त असतात, परंतु सायंकाळी मात्र शेतकऱ्याला गावाकडे जायची घाई असते किंवा ते वस्तू खराब होण्याचा धोका असतो, म्हणून शेतकरी हव्या त्या किमतीमध्ये तो माल देत असतात। मग तेच भाज्यांच्या बाबतीत जसं आहे तसं झेंडूंच्या फुलांच्या बाबतीत असेल किंवा शेतीमालाच्या कुठल्याही बाबतीत असेल, तेव्हा आपण शेतकऱ्याने सुद्धा नुकसान झालं तर हरकत नाही, परंतु कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेळेत आपण शेतीमालाचे भाव कमी करता कामा नयेत। एकदा का समाजाला हे कळलं की जसं किराणा दुकानदार कितीही वस्तू घेतल्या तर वस्तू स्वस्तात देत नाही किंवा वस्तू कमी किमतीत देत नाही, तसा शेतीमाल सुद्धा मला स्वस्तात मिळणार नाही किंवा कमी किमतीत मिळणार नाही, हे सामान्य माणसाला जसं कळलं पाहिजे तसं राजकारण्याने सुद्धा सांगितलं पाहिजे की ज्या वस्तू म्हणजे शेतकऱ्यांची अडचण खरी ही आहे की जर माल जास्त झाला तर किमती उतरतात आणि माल झालाच नाही तर बाहेर देशातून त्या वस्तू आणून गरजा भागवल्या जातात। त्यामुळं शेतकरी आत्महत्या करतात, परंतु अन्नधान्याच्या टंचाई अभावी कुणी शेतमजूर किंवा म्हणजे काम करणारे लोक, गोरगरीब दारिद्र्य रेषेखालचे लोक सुद्धा अन्न टंचाईच्या अभावी मेल्याची उदाहरणं नाही आहेत जेवढी शेतकरी आत्महत्या करून मरतात। या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। मला हेही सांगायचं की कल्याणकारी योजना राबवायच्यात ना तर शेतीमाल खुल्या भावाने विकत घ्या आणि स्वस्तामध्ये गोरगरिबांना वाटा। म्हणजे अगदीच मला रेशन दुकान चालवायचे तर शेतकऱ्यांकडनं त्याला परवडेल अशा भावामध्ये त्या वस्तू घ्या, गहू घ्या, तांदूळ घ्या, आणखीन घ्या आणि तुम्ही स्वतः त्या वस्तू स्वस्तामध्ये सामान्य लोकांना द्या, पण शेतकऱ्याच्या मुंडीवरती पाय देऊन कल्याणकारी योजना राबवू नका। तुम्हाला लोकांना जमिनी द्यायच्यात ना, भूमिहीनांना खुल्या भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घ्या आणि हव्या त्या भावामध्ये इतरांना त्या जमिनी द्या। मला सांगायचं हे आहे की कल्याणकारी योजनांमुळे सुद्धा शेतकऱ्यांची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे किंवा त्याच्या दारिद्र्याला फार मोठी एक कारण मीमांसा मिळालेली आहे आणि आपण हे सरकार, शासन किंवा जे राज्यकर्ते आहेत त्यांना कधीतरी ह्या गोष्टी विचारल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आज लोक पुढे येत नाहीयेत, कारण या शेती प्रश्नांचा अभ्यास करून काय फायदा होणार आहे। खरं तर शेतीचे वेगवेगळे प्रश्न आहेत। शेतकरी आत्महत्या ही एक फक्त बाजू आहे, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा ह्या छोट्या छोट्या हे पैलू आहेत। समग्र शेतीचा, भारतीय समग्र शेतीचा अभ्यास करणे आणि शेतकऱ्याच्या दुरावस्थेला असलेल्या कारणांचा अभ्यास करणे आणि त्याच्यावरती योग्य ते उपाय शोधण्यासाठी विवेकवादी अभ्यासकांची गरज आहे। विवेकवादी यासाठी की ज्याला एक एकर जमीन नाही, ज्यांनी आयुष्यात बांधावर पाय ठेवला नाही, अशा माणसांच्या समित्या होतात, अशी माणसं हमी भाव ठरवतात, अशी माणसं पीक विम्याची सरासरी सांगतात किंवा अशी माणसं सबसिडी किंवा अनेक गोष्टी ठरवत असतात। अशा माणसांच्या हाती आपले शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्यामुळे सुद्धा निर्णायक उत्तरं मिळालेली नाहीत। तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जिथे असू किसान पुत्र म्हणून तिथल्या अवतीभोवतीच्या माणसांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सजग करणे, त्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणे, म्हणजे या सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार आहोत हे त्या माणसाच्या गळी उतरवलं पाहिजे। आपण सगळेजणच या दुरावस्थेला जबाबदार आहोत, कारण आपल्याला अन्नधान्य स्वस्तात हवं असतं, शेतीमधले सगळे पदार्थ स्वस्तात हवे असतात। शहरात राहणाऱ्या माणसांना गावाकडच्या भावाकडनं हिरवी मुगाची डाळ हवी असते, त्याला जमिनीचा तुकडा हवा असतो, गावातलं घर वाटून हवं असतं, पण त्याला हे माहिती नसतं की त्याला शेती करणं परवडत नाही। खरं तर तुमचा 2-4 दिवसाचा पाहुणचार करणं सुद्धा त्या भावाला परवडत नाही। आपण एवढा सुद्धा कधी विचार करत नाही। तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून ग्रामीण भागातला जो कणा मोडून पडलेला माणूस आहे, ज्याला आपण शेतकरी म्हणून ओळखतो, तो पुन्हा नव्याने उभा राहिला पाहिजे, त्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे। यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। जगभरामध्ये सगळ्याच देशांमध्ये
प्रत्येक देशामध्ये मागास हा शेतकरीच आहे, परंतु केवळ भारतामध्ये आणि त्यातही महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. याला सरकारचं जसं उदासीनता कारणीभूत आहे, तसं सर्वसामान्य माणूससुद्धा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा त्याचा उदासीन दृष्टिकोन आहे. आणि शेतकऱ्यांची म्हणवली जाणारी मुली हे उद्योग, सेवा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुखाने आयुष्य जगत असतात आणि त्या आपल्या पाठीमागं राहिलेल्या बहीण भावांकडे दुर्लक्ष करतात, म्हणून त्यांची कुचंबना होते. एवढं प्रामाणिकपणे सांगा वाटतं. धन्यवाद. शैलजाताई धन्यवाद. मी विनंती करतो सम्राट डोंगरदिवे कारंजा वाशिम यांना मंचावर येण्यासाठी. सम्राटजी नाही आहेत का इथे? प्रमोद चुनचुनवार यांना मी विनंती करतो, त्यांनी मंचावर यावे. प्रमोदजी आहेत का इथे? अनंत देशपांडे. परत विनंती, कमीत कमी शब्दात आपले मत मांडा. धन्यवाद सर. मला भाषण करायची जास्त हौस नसल्यामुळं कमीत कमी शब्दातच मी बोलणार आहे. मित्रांनो, मी शेतकरी नाही आज, पण शेतकऱ्याच्या समस्येबद्दल गेल्या 1984 पासून सातत्यानं शेतकरी चळवळीमध्ये राहणारा एक कार्यकर्ता आहे. शेतकऱ्याचं भूत जे डोक्यावर बसलंय ते काही अजून उतरायला तयार नाही, म्हणून मी इथं आहे. तसा माझा शेतीचा संपर्क तुटून आता 8 वर्ष, जवळपास 8-10 वर्ष झाले. सगळी शेवटची शेती मी 2005 साली विकली आणि पुण्यात येऊन राहिलो. 2 पोरं आहेत, चांगल्या नोकरीवर आहेत, परदेशात आहे, चांगले पैसे कमवतात, वर्षाला 20-25 लाख रुपये घरात आणतात. माझं शेतीवर काही आता अडून राहिलेलं नाही, पण मला त्या प्रश्नापासून पळही काढता नाही येत, अशी माझी अवस्था आहे. गेली 7-8 वर्ष मी शरद जोशींच्या सतत सोबत असायचो आणि नेहमी याच विषयावर तिथं चर्चा माझी व्हायची साहेबांशी. आणि गेल्या 2 वर्षापासून मी खूप अस्वस्थ झालो. शेती करत असताना 2 वेळा आत्महत्येच्या दारातून मी वापस आलो आणि आज मी शेतकरी असतो तर काय झालं असतं असा विचार मी सतत करतो. गेल्या 2 वर्षापासून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की गावातल्या परिस्थितीमध्ये अच्युत गंगणींनी फार चांगलं वर्णन केलं त्याचं. प्रत्येक घराच्या समोर मोटरसायकल आहे, चांगलं चलन वाढलंय, गावात पैशाचं येण्या जाण्याचं प्रमाण वाढलंय. पैसा आला कुठून? मग ज्या शेतकऱ्याच्या घरातली पोरं शेतीच्या बाहेर पडली, बापानी जबरदस्तीने, माझ्या पिढीने जबरदस्तीने शेतकऱ्याची पोरं घराच्या बाहेर काढली, तिकडं बुटाला पॉलिश कर, कुणाच्या पण शेतीत यायचं नाही असा निर्धार करून त्या पोरांनी पाठवलेल्या पैशावर सध्याची शेती चालू आहे. आणि मग आत्महत्या कुठं होतात, कुणाच्या घरात होतात, हे मी बारकाईने ज्यावेळेस अभ्यासलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आत्महत्या अशा शेतकऱ्याच्या होतात ज्याच्याकडे शेतीचं क्षेत्र अत्यंत कमी राहिलेलं आहे आणि ज्याच्या घरामध्ये शेतीच्या बाहेरून पैसा येत नाही. मग अशा शेतकऱ्यांची संख्या अजून भरपूर प्रमाणात गावात आहे. गेल्या 60, 65, 70 वर्षापासून जे काही धोरणं राबवली गेली ते सतत शेतीवर निर्बंध घालणारी धोरणं राबवली गेली. शेतकऱ्यांनी शेती करून शेतीचा विस्तार करूच शकला नाही, शेतकरी शेती घेऊही शकला नाही, त्याच्यामुळं शेतीचं क्षेत्र संकुचित होत गेलं. त्याच्यामध्ये सिलिंग ॲक्ट सारखे कायदे, आवश्यक वस्तूसारखे कायदे, सगळे कायदे गृहीत धरून सुद्धा मी सकाळीच अमर हबीबला म्हणलं की अमर,
मला असं दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये एकटा शेतकरी आत्महत्या करणार नाही, शेतकऱ्याची कुटुंब आत्महत्या करतील. आणि हे तुम्ही आम्ही कुणीही थांबवू नाही शकणार, तुम्ही आम्ही कुणीही याला काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे एकूण. आपल्या इथली शासन व्यवस्था, आपले इतके राजकीय पक्ष इतके निगरघट्ट झालेले आहेत की त्यांना ती सत्ता पाहिजे ते फक्त स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःचे पक्ष सत्तेत कसे सातत्यानं टिकतील ते बघण्यात मशगूल आहेत. त्यांना देशातला शेतकरी, त्याचा विकास याच्याशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही. त्याचा विचार कोण करायचा? त्याचा विचार शेतकऱ्याच्या पोरांनी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्याचे कारण दोन. तुमच्यासाठी गावाकडचे रस्ते आता बंद झालेले आहेत. गावाकडं तुम्ही जाऊन काहीही दिवे लावू शकत नाही. आणि शहरामध्ये आत्ता महापौर बोलून गेले की आमच्याकडे बाहेरून आलेल्या लोकांचं काय करावं, तोच आमच्या समोरची समस्या आता तयार झाली आहे. शहरामध्ये सुद्धा इतक्या लोकांना सामावून घेण्याची अजिबात क्षमता राहिलेली नाही. खेडे भकास झालेत आणि शहरं अत्यंत अस्वस्थ परिस्थितीमध्ये आता आहेत. मी शहरात राहतो म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचे इकडचेही दरवाजे फार लवकर बंद होणार आहेत शेतकऱ्यांच्या पोरांची. इथले पोरं कसं तर करतील, कारण इथं वाढलेले आहेत, इथं माहीत आहे त्यांना कुठं कसं करावं लागतं काय. पण नवीन येणाऱ्या पोरांना सामावून घेण्याची क्षमता शहरामध्ये राहणार नाही. आणि शेती अगोदरच बर्बाद झालेली आहे, बर्बादीच्या ह्याच्यावर उभी राहिलेली आहे. शेतीचे अजून तुकडे पडतील आणि शेती ही प्लॉटधारकांची शेती राहणार आहे भारतामधली, असं मला स्पष्ट दिसतंय. आजच काही व्यवस्थित पावलं नाही उचलले, काही चळवळी नाही केल्या, त्याचा काही मध्यवर्ती ह्याच्यावरती नाही आणला अजेंड्यावर तो विषय, तर फार मोठ्या समस्येला आपल्या देशातल्या तरुणांना तोंड द्यावं लागणार आहे अशी